राष्ट्रपतींचं पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन. आधुनिक तंत्रज्ञानासोबत मूल्यवर्धित शिक्षणावर राष्ट्रपतींनी दिला भर. विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे कार्यक्रम सुरू करून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं राष्ट्रपतींचं शिक्षण संस्थांना आवाहन. पंतप्रधान ब्रुनेई आणि सिंगापूरच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना. या दौऱ्यामुळे आसियान प्रदेशासोबतचं भारताचं सहकार्य आणखी बळकट होईल. पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. तंत्रज्ञानाच्या मदतीनं कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आणणाऱ्या 7 प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 13,966 कोटी रुपयांची तरतूद. मनमाड इंदोर दरम्यान 18,036 कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी. मुंबईला उत्तर आणि मध्य प्रदेशशी जोडणाऱ्या या मार्गिकेचा उद्योग आणि कृषी क्षेत्राला होणार विशेष लाभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 2 दिवसीय ई-प्रशासन परिषदेचा आज मुंबईत प्रारंभ. ई-प्रशासनामुळे योजनांचे लाभ हस्तांतरित करण्यात पारदर्शकता आल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक. प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन देत संप मागे घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकपटू सुमित अंतिलची ऐतिहासिक कामगिरी. देशाला मिळवून दिलं 3रं सुवर्णपदक. काल दिवसभरात भारतीय खेळाडूंची 8 पदकांची कमाई. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंकडून ॲथलेटिक्सच्या विविध स्पर्धांमध्ये पदकांची अपेक्षा. पदक तालिकेत भारताची 15व्या स्थानावर झेप. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णाची इंडोनेशियाच्या जोडीदारासोबत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक. आणि मराठवाड्यात 284 मंडळात अतिवृष्टी. धरणांच्या पाणी पातळीत उल्लेखनीय वाढ. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे प्रशासनाला निर्देश. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी विनायक